रझा अकादमीच्या मोर्चानंतर राज ठाकरे भलतेच आक्रमक झाले। पोलीस आणि मीडियावर झालेल्या हिंसक हल्ल्याचा निषेध म्हणून मनसेनं काढलेल्या मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि त्यावेळी राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणाचीही जबरदस्त चर्चा झाली। त्यानंतरही पदाधिकारी मेळाव्याचं निमित्त साधत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा आपलं हुकमी अस्त्र बाहेर काढलं आणि परप्रांतीयांवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला। तर भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक बिहारी हा घुसखोर आहे म्हणून राज ठाकरे असे आक्रमक असताना दुसरीकडे शिवसेनेत मात्र कमालीची शांतता पसरली आहे। उद्धव ठाकरेंवर लीलावतीत अँजिओप्लास्टी झाल्यानंतर उद्धव ठाकरे सक्तीच्या रजेवर गेले आणि राजकीय चर्चेतून गायब झाले, तर शिवसेनेची दुसरी फळी मात्र वातावरण तापवण्यात तसंच शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यात कमी पडली। त्यामुळे रझा अकादमीच्या हिंसाचारानंतर शिवसैनिक संभ्रमावस्थेत दिसले। अखेर कार्याध्यक्षांनाच मोर्चा सांभाळावा लागला। हिंदुत्वाचा मुद्दा या दरम्यान शिवसेनेनं पुन्हा एकदा हाती घेतला, पण तोही तितकासा प्रभावीपणे शिवसेनेला मांडता आला नाही। शिवसेना संभाजीनगरमध्ये मजबूत आहेत। जसं प्रदीपने आता सांगितलं की काही प्रासंगिक चुका घडतात, परंतु खरा शिवसैनिक, शिवसेना प्रमुख, शिवसेना आणि भगवा सोडून राहू शकत नाही। त्याचप्रमाणे प्रदीप त्यांनी आता स्वतःच बोललेले की त्यावेळेला ती चूक झाली होती, ते पुन्हा शिवसेनेमध्ये परत आलेले आहेत आणि लवकरात लवकर मी सुद्धा संभाजीनगरला जाईन। पाऊस कसा आहे, काय आहे, दुष्काळी परिस्थिती कशी आहे ती बघून एक विराट मेळावा संभाजीनगरमध्ये मी घेणार। मुंबईतल्या घटनेनंतर आणि राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना शिवसेना लोकांच्या पाठीशी आहे असं चित्र दिसलं नाही। त्यामुळे विरोधकांचं नेतृत्व मनसेच्या हाती येतंय की काय अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। विनोद तळेकर, IBN लोकमत, मुंबई।